राहुल गांधींना धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे पदाधिकारी बाळा दराडेंवर गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। दराडेंविरोधात कठोर कारवाई करण्याची काँग्रेसनं मागणी केली होती। आपले नाशिकचे प्रतिनिधी मुकुल आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मुकुल, प्रसन्न, काल ज्यावेळेस बाळा दराडे यांनी हे वक्तव्य केलं होतं तेव्हापासूनच राज्यभरातून काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली होती। पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी अशी मागणी होत होती, मात्र पोलिसांनी सुमोटो कारवाई केली नाही। अखेर आज नाशिकचे काँग्रेसचे पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता 352, 351 2 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं यावरही समाधान झालेलं नाहीये। कठोरात कठोर गुन्हे दाखल करावे आणि जेरबंद करावं बाळा दराडेंना, अशी त्यांची मागणी आहे। आणि पोलिसांकडनं जर यापुढे आणखी काही गुन्हे दाखल झाले नाही तर कोर्टाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याची देखील तयारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। धन्यवाद मुकुल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।